समुद्रपूर तालुक्यातील नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग जाम चौरस्त्यावर 14 फेब्रुवारी रोजी गांजाची वाहतूक करणाऱ्या सरफराज अख्तर अब्दुल सत्तार अन्सारी, धनेंद्र प्रल्हाद खोब्रागडे या दोघांना अटक करून 1,86,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। समुद्रपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिल देरकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस कर्मचारी रवी पुरोहित, वैभव चरडे, आशिष कांबळे यांनी जाम चौरस्ता या ठिकाणी सापळा लावून एनडीएसपी रेड केली असता आरोपी हे संगनमत करून त्यांच्या ताब्यातील मोपेडवरून ग्राहकांना गांजा अंमली पदार्थ विक्री करत असताना मोक्कावर रंगेहात आढळून आले आहेत। यावेळी पोलिसांनी गांजासह 1,86,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून दोन्ही आरोपींना अटक केली। ही कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित, प्रभारी ठाणेदार संदीप गाडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अनिल देरकर, विक्की म्हस्के, रवी पुरोहित, वैभव चरडे, आशिष कांबळे यांनी केले आहे। एनटीव्ही न्यूज मराठी, वर्धा।